नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हा भाग चाललेला आहे 366वा, प्रकरण चाललंय 61व, रसकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 13 ते 16. प्रथम आपण 13वा दोहा ऐकूयात. राता माता नाम का मद का माता नाही, मद का माता जो फिरे सो मत वाला काही. राता माता नाम का मद का माता नाही, मद का माता जो फिरे सो मत वाला काही. राता, राता म्हणजे रंगलेला, लीन, तल्लीन. माता म्हणजे धुंद, नशेत असलेला. अर्थ ऐकूयात. मी मद्याने नाही तर हरीच्या नामाने धुंद झालो आहे. जो दारूमुळे धुंद झालेला आहे त्याला खरा नशाबाज कसं म्हणता येईल? मद्यपालाही नशा चढते आणि नामप्रेमालाही नशा चढतेच ना. पण या दोन नशांमध्ये हा फरक आहे. एक म्हणजे दारू प्यावी लागते, शिराचा सौदा केल्यावर नाम आपोआप ओठी येतं. दारू प्यायल्यावर धुंदी चढते, पण थोड्या वेळाने ती उतरते. नामाची नशा उतरतच नाही, तो सतत नामाच्या धुंदीतच वावरत असतो. दारूची नशा दुःख तात्पुरतं विसरायला लावते, पण नामाची नशा दुःखाची जाणीवच राहू देत नाही. दारूच्या नशेत मनुष्य स्वतःचंही भान विसरतो, पण नामाची नशा स्वची जाणीव करून देतं. दारूच्या नशेत मनुष्याचा तोल जातो, तो कुठेही पडतो. पण नामाच्या नशेत मनुष्य स्वतःला तर सांभाळतोच, परंतु जगालाही या नामाच्या नशेचा प्रत्यय देतो. आणि दारुड्यासारखी ही नशा कधीच उतरत नाही. आपण ऐकूयात आता ह्या दोह्यावरची मराठी साखी. नामामध्ये धुंद असे मी, नशा नसे मद्याचे, फिरत असता मद्य नशीतो खरी नशा न त्याची. नामामध्ये धुंद असे मी, नशा नसे मद्याचे, फिरत असता मद्य नशीतो खरी नशा न त्याची. पुढचा दोहा ऐकूयात 14वा. मतवाला घुमत फिरे रोम रोम रसपूर, छाड़े आस शरीर की देखे राम हजूर. मतवाला घूमत फिरे रोम रोम रसपूर, छाड़े आस शरीर की देखे राम हजूर. अर्थ ऐकूयात. नामात वेडा झालेला साधक नामामध्ये धुंद होऊन फिरत असतो. त्याच्या रोमारोमात आनंदाचा रस भरून राहिलेला असतो. रामासमोर तो आपल्या देहाची आसक्ती सोडून देतो. मागच्या दोह्यात साधक श्रीरामांचा मतवाला म्हणजेच राम नामाने वेडा झाला होता असं म्हटलेलं आहे. पण या दोह्यात ते वेडे पण कसं असतं ते त्यांनी सांगितलंय. तो एका जागी बसत नाही. नामाने वेडा होऊन जगात वावरत असतो. लोकलाज त्याने दूर ठेवलेली असते. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, याप्रमाणे तो आपल्याच मस्तीत फिरत राहतो. हा त्याचा मत्तपणा केवळ मानसिक नाही आहे, तर शारीरिक पातळीवर उतरलेला आहे. रोमारोमात रामरस भरून वाहत आहे. अशी अवस्था प्राप्त झाल्यावर त्याला देहाची आसक्ती राहतच नाही. मी देह ही भावनाच त्याची गळून पडते. त्याची देहातीत अवस्था होते, कारण त्याला अंतरात रामाचा अनुभव आलेला असतो. तर आपण आता याच्यानंतर ऐकूयात मराठी साखी. नाम वेडा फिरत
फिरत राहतो रोम रोमी रस पूर्ण आशा नाही शरीराची त्या रामाचे दर्शन नाम वेडा फिरत राहतो रोम रोमी रस पूर्ण आशा नाही शरीराची त्या रामाचे दर्शन. पुढचा दोहा ऐकूयात 15वा. 8 गाठी कौपीनके साधून मानै संक नाम अमल माता रहे गिने इंद्र कौरंक. 8 गाठी कौपीनके साधून मानै संक नाम अमल माता रहे गिने इंद्र कौरंक. अर्थ ऐकूयात. लंगोटीला 8 गाठी असल्या तरी साधू निशंक असतो. तो नामाच्या धुंदीत रात्रंदिवस मत्त असतो. नामाच्या धुंदी पुढे इंद्राला सुद्धा तो रंक मानतो. कौपिन म्हणजे लंगोटी. साधू लज्जा रक्षणापुरती लंगोटी घालतात. तीही इतकी जुनी जीर्ण झालेली आहे की तिला 8 ठिकाणी गाठी मारून नेसावी लागते. या व्यतिरिक्त तो कशाचाही संग्रह करत नाही. एवढं दारिद्र्य असून सुद्धा उद्याची त्याला फिकीरच नसते. कबीर इथे सांगतायत की तो आपल्या नामरसात इतका बुडून गेलेला असतो की तो इंद्राला सुद्धा रंक मानतो. इंद्र हा तर देवांचा राजा आहे, सर्व ऐश्वर्याने युक्त आहे, पण त्यालाही तो भिकारी समजतो. त्याच्यापेक्षा आपल्या नामरसाची धुंदी त्या श्रेष्ठ त्याला वाटते. कारण इंद्राचं सुख सुद्धा नाशिवंत आहे ना. ज्ञानदेव सांगतात की एका कल्पात 14 इंद्रांची पंगत उठते. पण प्रेमात रामनामात धुंद झालेला हा रामाशी एकरूपच होतो. त्यामुळेच त्याला जाणं येणं काहीही नाहीये. तर आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. कौपिनीला 8 गाठी तरी साधू असे निशंक नामाच्या धुंदीत फिरेतो इंद्रामानी रंक. कौपिनीला 8 गाठी तरी साधू असे निशंक नामाच्या धुंदीत फिरेतो इंद्रामानी रंक. पुढचा दोहा ऐकूयात 16वा. जो जन भीगे राम रस भीगत कबहु न रोख अनभय भावन दरसई दुख नहीं तहान सुख. जो जन भीगे राम रस भीगत कबहु न रोख अनभय भावन दरसई दुख नहीं तहान सुख. अनभय म्हणजे निर्भय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जो मनुष्य रामरसात भिजून जातो त्याच्या अंतरातील रस कधीही विरून जात नाही. तो कोरडा वृक्ष कधीही होत नाही. तो निर्भय असतो. ज्याच्या मनात रामनामाशिवाय दुसरा कोणताही भाव नाही त्याला सुखाचं किंवा दुःखाचं बंधन राहतच नाही. तो द्वंद्वातीतच होतो. साधक नामरसात भिजून ओलाचिंब होतो. आणि विशेष म्हणजे ही ओल कायम राहते, वाळून जात नाही. संसारात बघा कितीही दुःख सुख झेलावी लागली ना तरी नामाच्या धुंदीत त्याला त्याची झळ बसतच नाही. सुख दुःख पाप पुण्य असं द्वैत संपतं आणि अद्वैत स्थिती प्राप्त होते. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी आणि या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण इथेच पूर्ण करणार आहोत. राम रसामध्ये भिजून चिंब जो
अंतर ओले चिंब. नामाविण ना भाव मनामध्ये, ना जाणे सुख दुःख. राम रसामध्ये भिजून चिंब जो, अंतर ओले चिंब. नामाविण ना भाव मनामध्ये, ना जाणे सुख दुःख.